हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 2 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या डिस्कशनमध्ये या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत, ते एडिटोरियल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती एखादा मुद्दा डिटेलमध्ये एक्सप्लेन केला असेल, एक्झामच्या दृष्टीतून तो महत्त्वाचा असेल, तर ते आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती काय महत्त्वाचं असेल, तर ते डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. आणि हे जे सगळं डिस्कशन आहे, ते ऑब्व्हियसली एक्झामच्या दृष्टीतून न्यूजपेपरमध्ये सिलेबसच्या दृष्टीतून जे काय महत्त्वाचं आहे, ते सर्व आपण कव्हर करायचा प्रयत्न करत असतोय आणि एकंदरीत मग प्रिलियम असू द्या, मेन्स असू द्या किंवा तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असू द्या, त्याच्यासाठी या सगळ्या तथ्यांचा आपल्याला कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, याच्यावरती खरं तर आपण जास्त यामध्ये फोकस करत असतो. त्यामुळं सुरुवात करूया, बघूया. पहिलं महत्त्वाचं रिटल द हिंदूमध्ये काय आहे, ते आपल्याला आज एक्झामच्या दृष्टीतून काय फायदा करून देते, काय शिकवण्याचा प्रयत्न करते ते. त्याच्या अगोदर जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, जे व्हर्चुअल सेशन आहे, जिथं आपण जनरल डिस्कशन करत असतो, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे क्वेरीज आहेत. ते खरं तर डिस्कशन त्या व्हर्चुअल सेशनमध्ये असतं. ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय, की आपण ते जॉइन करायला पाहिजे. पर संडेला हे डिस्कशन माझं विद्यार्थ्यांबरोबर असतं. 11:30 वाजता ते खरं तर डिस्कशन सुरू होतं आणि तिथून पुढे 1 तास ते 1.5 तास आपण डिस्कस करत असतो वेगवेगळ्या डाउट्सवरती, वेगवेगळ्या क्वेरीजवरती. त्याचा काय असा फिक्स अजेंडा नाहीये. ते जनरल डिस्कशन आहे. डिपेंड करतं की विद्यार्थी कोणकोणते क्वेश्चन विचारतायत, त्याच्यावरती ते डिस्कशन सगळं अवलंबून असतं. आणि हे पर संडेला 11:30 वाजता असतं. सॅटर्डेला तुम्हाला ग्रुपवरती स्टडी रिव्होल्यूशन नावाचा जो ग्रुप आहे आणि चॅनल आहे Telegramवरती, त्याच्यावरती त्या मीटिंगची लिंक तुम्हाला येत असते आणि ते तुम्ही पर संडेला जॉइन करून वेगवेगळे तुमचे काही डाउट आहेत, ते माझ्याबरोबर डिस्कस करू शकताय. आणि हे करण्याचा एकच उद्देश आहे, की विद्यार्थी जो आहे, त्याला कधी-कधी आपल्या अभ्यासाविषयी डाऊट असतो, की आपण ट्रॅकवर आहे, की आपण कुठेतरी भटकतोय, आपला अभ्यास नेमका कुठं चुकतोय, आपलं प्रिपरेशन नेमकं कुठं चुकतंय. ह्याच्यासाठी तो कधी-कधी संभ्रम अवस्थेमध्ये असतो आणि याच्यामध्ये खूप जास्त वेळ आपला जातो. मग ते होऊ नये त्याच्यासाठी अशा पद्धतीचं डिस्कशन घेण्याचा खरं तर अ, सुरुवात केलेली आहे आणि ते सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. कोणीही त्याच्यामध्ये जॉइन करू शकते. आता स्टडी रिव्होल्यूशन जर विचार केला आपण, तर हे एक सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. त्याचबरोबर आन्सर रायटिंग ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा टेलिग्राम चॅनल जो स्टडी रिव्होल्यूशनचा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली तो तुम्ही जॉइन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. ते पण सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे. आन्सर रायटिंग ग्रुप वेगळा त्याच्यासाठीच मी बनवलाय. त्याच्यामध्ये मी स्वतः तुमचे जे आन्सर्स आहेत, आता त्याच्यामध्ये क्वेश्चन कुठले पोस्ट होतात. तर जे द हिंदूमध्ये करंट अफेअर्समध्ये आपण डिस्कस करतोय, त्याच्यामध्ये जे काय महत्त्वाच्या सिलेबसच्या दृष्टीतून टॉपिक आपण डिस्कस करत असतोय, त्याच्यावरती आधारितच मी क्वेश्चन फॉर्म केलेले असतात आणि ते क्वेश्चन मी तिथं ग्रुपवरती पोस्ट करत असतोय, त्या चॅनलवरती पोस्ट करत असतोय आणि त्याचा ॲन्सर तुम्हाला राईट करून, तुमचं जे ॲन्सर रायटिंग जे नोट आहे, ती तुम्हाला पी-डी-एफ फॉर्ममध्ये तिथं अपलोड करायची असते. Telegramवरती मला पाठवायची असते. त्याच्यावरती मी पर्सनल तुम्हाला फीडबॅक देतोय. त्यामुळे त्या फीडबॅकच्या आधारे अजून तुम्ही प्रोग्रेस आन्सर रायटिंगमध्ये करू शकताय. हे सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे. त्याचबरोबर एकमेकांच्या आन्सर रायटिंग बघून सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे विद्यार्थी प्रोग्रेस चांगल्या पद्धतीनं करू शकतात. त्यामुळं हे 2 जे प्रोग्राम आहेत, ते टोटली सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री आहेत. ज्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा आहे, ते जॉइन करू शकतात. असो, जसं आपलं ठरलंय, पहिलं एडिटोरियल महत्त्वाचं कोणतं आहे, ते आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. हे जे एडिटोरियल आहे ना, ते म्हणून तर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज मी महत्त्वाचं का म्हणतो? तर तिथं बऱ्याच वेळा 99% जर टाईममध्ये आपण बघितलं, तर एखादा मुद्दा जर त्यांनी घेतला टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती, तर तो खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला असतो. आणि आता इथं एक कॉन्सेप्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेली आहे. ती कॉन्सेप्ट म्हणजे सी-आर-ए. सी-आर-ए म्हणजे क्लायमॅट रेझिलियंट ॲग्रीकल्चर. आता या कॉन्सेप्टमध्ये ज्याचं खरं तर या कॉन्सेप्ट रीड केल्यावरच तुम्हाला समजत असेल, की याचा उद्देश काय असेल किंवा क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर म्हणजे काय? थोडक्यात जर सोप्या भाषेत आपण समजावून घ्यायचं झालं, तर क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर म्हणजे
ॲग्रीकल्चरमधला सगळ्यात मोठा पॉइंट आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला काय बघायला मिळतोय, की वेगवेगळ्या वातावरण बदलामुळं, क्लायमेट चेंजमुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होताना, ॲग्रीकल्चरचं नुकसान होताना आपल्याला बघायला मिळतंय, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट त्याचाच एक पैलू काय आहे, की पाण्याची उपलब्धता. बराच शेतीचा भाग जो आहे, तो खऱ्या अर्थानं पावसावरती अवलंबून आहे. डिपेंड्स ऑन रेनफेड एरिया रेनफेड म्हणजे पावसावरती अवलंबून असणारं क्षेत्र आहे. म्हणजे जर पाऊस झाला वेळेमध्ये, तरच चांगल्या पद्धतीनं ते खरं तर ॲग्रीकल्चर करू शकतायत. फार्मिंग करू शकतायत, शेती चांगल्या पद्धतीने करू शकतायत, चांगलं प्रोडक्शन घेऊ शकतायत. पण जर पाऊस वेळेवर नाही झाला, आता वेळेवर हा शब्द अंडरलाईन करणं खूप जास्त गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेस जो टाईम ठरलेला आहे, त्याच्यामध्ये जर पाऊसच नाही झाला, तर ते पेरणी करून काही उपयोगच नाहीये. आणि मग जेव्हा नको आहे तेव्हा पाऊस झाला. समजा फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं, की द्राक्षाची एक बाग आहे माझी आणि त्याचं खरं तर आत्ता मला गरज आहे, ती खरं तर एका ठराविक वातावरणाची गरज आहे, ते पीक चांगल्या पद्धतीने येण्यासाठी. परंतु त्या पिरियडमध्ये अवकाळी पाऊस आला. तर ऑब्व्हियसली ते सगळं पीक वाया गेलं. म्हणजे एक वर्षभराची जी माझी मेहनत आहे, ती सगळी वाया गेली. आणि त्याच्यातून मग फार्मर्सवरती जे खरं तर फायनान्शियल बर्डन येतं, त्यांच्या जे काही कर्ज आहे शेतीवरती, ते कर्ज वाढत जातं. मग ते फार्मर सुसाईड्स वगैरे केसेस आपण बघतो. ह्या सगळे पैलू आहेत त्याच्यामध्ये. मग सगळं जे आहे ना, ते डिपेंड कशावरती आहे? तर ऑब्व्हियसली क्लायमेटवरती, वातावरणावरती डिपेंड आहे. पाऊस पडला तर शेती आहे, नाहीतर शेती नाहीये. व्यवस्थित वातावरण त्याला लाभलं तर शेती आहे, नाहीतर शेती नाहीये. अवकाळी पाऊस पडला, ऑब्व्हियसली त्याचे परिणाम जे आहेत, आपण सगळ्यांनी आत्ताच या खरं तर अवकाळी पावसामध्ये आपण सगळ्यांनीच महाराष्ट्रामध्ये विशेष करून बघितले, पंजाबमध्ये विशेष करून बघितले. मग हे जर आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम दूर करायचे असतील, तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला वातावरणानुसार शेती करायला जमायला लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला खरं तर क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर तिथं खरं तर उपयोगाला येतं. म्हणजे काय? जसं वातावरण आहे, तशा पद्धतीची शेती आपण कसं करू शकतोय, याचं ज्ञान शेतकऱ्यांना देणं, याचं ज्ञान खरं तर पब्लिकला देणं आणि त्याच्यामधून त्यांना कशा पद्धतीनं आपण एज्युकेट ॲग्रीकल्चरमध्ये करू शकतोय. त्यालाच आपण क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर म्हणतोय. म्हणजे वातावरणानुसार शेती आपल्याला करायला जमायला पाहिजे. म्हणजे काय? तर आता जे क्लायमेट चेंज वगैरे आहे, त्याला रिझन काय आहे? ऑब्व्हियसली आपणच रिझन आहे त्याला. राइट. ग्लोबल वॉर्मिंगला रिझन कोण आहे? ऑब्व्हियसली आपणच रिझन आहे. जागतिक तापमानवाढ कशामुळे होते? ऑब्व्हियसली आपल्यामुळेच होते. जे प्रदूषण आपण करतोय, त्या प्रदूषणाचाच तो एक पार्ट आहे. त्यात तो एक परिणाम आहे निगेटिव्ह. तो आपल्याला नाकारून चालणार नाही. मग शेतीमध्ये सुद्धा जे खरं तर आपण पारंपरिक पद्धतीनं शेती करत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये मग केमिकल जे खतांचा वापर केला जातोय, त्याच्यामुळं नापीक जमीन होणं, हा काय म्हणजे कॉमनच प्रॉब्लेम झालेला आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला अशा गोष्टी खरं तर शेती करण्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतील, ज्याचा पर्यावरणावरती निगेटिव्ह परिणाम होणार नाही. म्हणजे केमिकल बेस्ड जी खतं आपण वापरतो, त्याच्यामुळं काय होतंय, की जमिनीची सुपीकता कमी होते. ठीक आहे. मग याच्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे? जैविक खतांचा वापर करायला पाहिजे. बायो फर्टिलायझर्सचा वापर करायला पाहिजे. राइट. त्याचबरोबर एआय टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आपण जगतोय. मग आर्टिफिशियल बेसवरती असे काही प्लॅटफॉर्म आहेत का? डेव्हलप झालेले आहेत का? गव्हर्नमेंट सपोर्टेड असे काही प्लॅटफॉर्म आहेत का? की जे आपल्याला एरियानुसार कोणत्या प्रकारचं पीक घ्यायला पाहिजे, ते कसं घ्यायला पाहिजे, त्याचं रुटीन कशा पद्धतीचं असायला पाहिजे, अशा प्लॅटफॉर्मविषयी शेतकऱ्यांना जागृत राहणं गरजेचं आहे. तशा पद्धतीनं त्याचा उपयोग करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून तर इथं सुद्धा लेखकानं सांगितलंय, की बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बायो म्हणजे काय? जैविक. ज्याचा खरं तर निगेटिव्ह इम्पॅक्ट खऱ्या अर्थानं म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल विरहित वगैरे सगळं खरं तर असतं, जैविक पद्धतीचं असतं. ठीक आहे. मग बायोटेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. बायो फर्टिलायझरचा जसं की जैविक जैविक खतांचं सांगितलं तुम्हाला मी, त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. बायो पेस्टिसाइड्स कीटकनाशक वगैरे जे आपण वापरतो, ते कीटकनाशकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचा निगेटिव्ह परिणाम जो आहे, तो सॉइलवरती होतो, मातीवरती होतो आणि त्यामुळे ती जी माती आहे, ती नापीकतेकडे कशा पद्धतीनं सुपीकतेकडून नापीकतेकडे कशा पद्धतीनं वाटचाल करते, ते आपण बघत आलेलो आहे. मग त्याच्या ठिकाणी आपल्याला बायो पेस्टिसाइड्स वापरायला लागतील. जैविक जी पेस्टिसाइड्स असतात, कीटकनाशक असतात, ती आपल्याला वापरायला लागतील. त्याचबरोबर जिनोम एडिटेड क्रॉप्स हे तुम्ही नोट करून घेणं गरजेचं आहे.
मी परत अंडरलाईन करतो. हे नोट करून घेणं गरजेचं आहे. का? तर इथंच एक एक्झाम्पल आहे जिनोम एडिटेड क्रॉप्स. आता हे जे जिनोम आहे ना, जिनोम इंजिनिअरिंगवरती प्रिलियमला डायरेक्ट खरं तर क्वेश्चन विचारलेला आहे. जिनोम इंजिनिअरिंग. तुम्ही प्रिलियमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढून बघा. त्याच्यामध्ये डायरेक्टली या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे मग जिनोम एडिटेड क्रॉप्स काय असतात? पिकं जिनोम एडिटेड जे पिकं असतात, ते काय असतात? त्याचा अभ्यास डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये ज्या काही कॉन्सेप्ट दिलेल्या आहेत ना, त्याचा डिटेलमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. मग याच्यामध्ये लेखक आपल्याला जे आहेत ते तेच समजावण्याचा प्रयत्न करतायत, की आपल्याला जे केमिकल इनपुट्स आपण वापरत होतो, त्याला रिप्लेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जैविक खतांचा, जैविक टेक्नॉलॉजीचा, जिनोम एडिटिंग क्रॉप किंवा जिनोम इंजिनिअरिंग कशा पद्धतीने डेव्हलप झाली, त्याचा उपयोग प्रॅक्टिकल लेव्हलला, ग्राउंड लेव्हलला आपल्याला करावा लागेल. तर आपण म्हणू शकतोय, की पर्यावरण पूरक आम्ही शेती करतोय. म्हणजे पर्यावरणपूरक जर शेती आपण केली, तर खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा जो काय निगेटिव्ह रूप आपण बघितलं, ते निगेटिव्ह रूप आपल्याला होऊ शकतं या फ्युचरमध्ये बघायला पण मिळणार नाही. राइट. आणि जरी पर्यावरणानं अशा पद्धतीचे बदल पर्यावरणाच्या बदलांमुळे जे काही निगेटिव्ह परिणाम आतापर्यंत भोगायला लागलेले आहेत, त्याच्यामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वगैरे वापर केल्यामुळं, बायो फर्टिलायझर्सचा, बायोटेक्नॉलॉजीचा वगैरे वापर केल्यामुळं आणि त्याच्यामध्ये एज्युकेट शेतकऱ्यांना केल्यामुळं खरं तर मग क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चरमध्ये ते चांगल्या पद्धतीने यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे वातावरणामध्ये कसा जरी बदल झाला, तरी त्याचा पिकांवरती कमीत कमी निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हावा. ह्याचं काम खरं तर कधी होईल? हा जो ही जी सिच्युएशन आहे ती कधी निर्माण होईल? ज्यावेळेस आपण पर्यावरणपूरक शेती करू. क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर जे काय आहे ते टोटली अडॉप्ट करू. आत्मसात करू. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला हे बघायला मिळेल. असंच कुठेतरी या ठिकाणी आपल्याला लेखक समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सांगत असताना लेखक काही तथ्यांचा उल्लेख करतोय. जशी इथं तुम्हाला काही तथ्य सांगितली, ती तुम्ही नोट डाउन करून घेणं आणि प्रत्येक कॉन्सेप्टचा बायोटेक्नॉलॉजीचं डेफिनिशन काय, कशाला म्हणायचं? बायो फर्टिलायझर्स काय? बायोपेस्टिसाइड्स काय? जिनोम एडिटिंग क्रॉप्स काय? नेमकी जिनोम इंजिनिअरिंग आहे तरी काय? ह्या सगळ्यांचा. त्याचबरोबर एआय ड्रिव्हन टूल्स जे आहेत, सॉरी, एआय ड्रिव्हन टूल्स जे आहेत, त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग कसा करून घेता येतो आणि याचे काय लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला आता माहिती असायला पाहिजे. आता आपण ॲग्रीकल्चरमध्ये रोबोटिक कृषीप्रधान देश एका साइडला आपण म्हणतोय आणि कृषीमध्ये एआयच्या जगामध्ये आपण जगायचा प्रयत्न करतोय. पण शेतीमध्ये त्याचा वापर किती होतोय? तर जवळ नाहीच्या बरोबर होतोय. रोबोटिक्सचा वापर शेतीमध्ये किती होतोय? तर जवळ नाहीच्या बरोबर होतोय. मग हे जे एक्झाम्पल्स आहेत, जर अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी कुठे डेव्हलप झाली आहे का? त्याचं कुठं डेमॉन्स्ट्रेशन केलं गेलंय का? इंडियामध्ये किती प्रमाणात एआय टूल्स वापरले जातात शेतीमध्ये? हा जो डेटा आहे, हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याची बेसिक इन्फॉर्मेशन एआय ड्रिव्हन टूल्स जे आहेत, त्याचे लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही बघून ठेवायला पाहिजे, की हे या गोष्टींमध्ये आत्तापर्यंत आपण डेव्हलपमेंट केलेली आहे, ज्या गोष्टी एआयवर बेस आहेत. जिनोम एडिटिंग असू द्या, बायो फर्टिलायझर, बायोपेस्टिसाइड्स, बायोटेक्नॉलॉजी हे जे बायोबेस सगळे आहे ना, त्याचा कॉन्सेप्ट जे आहे, त्या प्रत्येक कॉन्सेप्टचा आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बायो इथ्री जी पॉलिसी आहे, फ्रेमवर्क आहे, त्याचा उल्लेख आलेला आहे. मग हे फ्रेमवर्क आपल्याला काय सांगतं? ह्याच्यामध्ये बेसिक काय-काय दिलेलं आहे? त्याचे डेफिनिशन काय आहे? त्याचं मग स्पष्टीकरण संदर्भासहित आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांचा वापर जो आहे, तो आपल्याला प्रिलियमसाठी तर आहेच आहे कॉन्सेप्टच्या माध्यमातून. त्याचबरोबर मेन्ससाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात याचा वापर आहे. ठीक आहे आणि विशेष करून इकॉनॉमीच्या दृष्टीतून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. इकॉनॉमीमध्ये ॲग्रीकल्चरल डेटा तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामधल्या टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला हे खरं तर महत्त्वाचं आहे, असं आपण म्हणू शकतोय. आणि हे सांगत असताना इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्चचा उल्लेख आलेला आहे. मग याची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला काढून ठेवायला लागेल. नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर जे आहे, तर नॅशनल इनोव्हेशन्स काय-काय याच्यामध्ये झालेलं आहे. ह्याचा तुम्हाला अभ्यास करून खऱ्या अर्थानं ठेवायला लागेल आणि बेसिक कॉन्सेप्ट आपली आहेच सीआरए, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर. मग याचे डेफिनेशन काय आहे? त्याचं स्पष्टीकरण काय आहे? याचा डिटेल तुम्हाला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि मग याच्या पुढे जाऊन ॲग्रीकल्चरच्या ज्या काही पद्धती आहेत, शेतीच्या ज्या काही पद्धती आहेत, जसं की इंटिग्रेटेड फार्मिंग इथे एक दिलेली आहे. वॉटर यूज एफिशियन्सी आहे. फोकसिंग ऑन म्हणजे म्हणजे इथं हे इंटिग्रेटेड फार्मिंग आहे ना, हा एक शेतीचा प्रकार दिलाय. पण इथं लेखक सांगतोय, की आपण
शेतीमध्ये काय-काय गोष्टी अडॉप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर इंटिग्रेटेड फार्मिंग अडॉप्ट करायला पाहिजे. हा एक शेतीचा प्रकार आहे. वॉटर यूज एफिशियन्सी आहे. पाण्याचा कशा पद्धतीनं वापर करावा, जेणेकरून पाणी जास्त वेस्ट पण होऊ नये आणि त्याचा पुरेपूर वापर होऊन प्रोडक्टिव्हिटी वाढावी. सॉइल हेल्थ मॅनेजमेंट आपण करायला पाहिजे. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स वापरून जे आपण सॉइलचं प्रमाण वाढवतो, सुपीक जमीन नापीक करतो. त्याच्यासाठी आपल्याला सॉइल माती परीक्षणच्या वगैरे पॅडॉलॉजीच्या वगैरे पद्धती आहेत. त्या इम्प्लिमेंट करणं, माती परीक्षण वारंवार करणं, त्याचं मॅनेजमेंट करणं, हे खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे जे रिसोर्सेस आहेत, ते रिसोर्सेस एकत्रित करून त्याचा वापर करून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं आता इथं पॅडॉलॉजी डायरेक्टली जरी कन्सेप्ट दिलेली नसली, तर आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे, की सॉइल हेल्थ मॅनेजमेंट म्हटलं, की सॉइल हेल्थ चेक कसं करतो आपण? जमिनीची सुपीकता माती परीक्षणानंच होते. त्याला आपण पेडॉलॉजी म्हणतो. मग हे एन-सी-आर-टीमध्ये सुद्धा जिओग्राफी एन-सी-आर-टीमध्ये सुद्धा कन्सेप्ट दिलेली आहे पेडॉलॉजीची. मग ती कन्सेप्ट आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आपल्याला प्रिलिमच्या दृष्टीतून महत्त्वाची असते. इंटिग्रेटेड फार्मिंग दिली म्हणजे अजून फार्मिंगचे प्रकार कोणकोणते आहेत? ते जे अदर काइंड्स ऑफ फार्मिंग जे आहे, ते बघायला पाहिजे. त्याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि वॉटर एफिशियन्सी ते बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर पावसावरती रेनफेड एरिया कोणकोणते आहेत? पावसावरती अवलंबून असणारे एरिया कोणकोणते आहेत? त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ते खूप जास्त महत्वाचं आहे. या गोष्टींचा सगळ्या म्हणजे बिटवीन द लाईन्स सुद्धा आपल्याला सिलेबस कळायला पाहिजे, की या एरोटलमध्ये काय सांगितलेलं आहे आणि याच्यासाठी आपल्याला अजून कोणकोणत्या गोष्टींचा बेसिक स्टडी करून ठेवणं गरजेचं आहे. ते तुम्हाला इथं मी सांगण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. आणि तशा पद्धतीने आपण याचा व्यवस्थित सर्वांगीण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तो आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी ज्या तथ्यात्मक गोष्टी आहेत त्या तुम्हाला अंडरलाईन करून सांगितल्या आहेत. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये आणि बायो ई3 परत अंडरलाईन करण्याचं रिझन एकच आहे, की बायो ई3 पॉलिसी जी आहे ना, हे अशा गोष्टी प्रिलियमला टेंडन्सी राहिली आहे यू-पी-एस-सीची किंवा एम-पी-एस-सीची विचारणं. त्यामुळं अ, ह्या गोष्टी म्हणजे ह्याच्यातल्या कुठल्याच तथ्यात्मक गोष्टी मिस होऊ देऊ नका. त्याचा एकदाच डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. ठीक आहे? सो बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं एरिटेल महत्त्वाचं कोणतं आहे? ते बघायला आपण सुरुवात करूयात. पुढं आपल्याला टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरतीच ट्रान्सजेंडरचे जे काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते मेडिकल प्रॉब्लेम्स कसे खरं तर ट्रीट व्यवस्थित केले जात नाहीयेत किंवा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण कशा पद्धतीनं ॲडव्हान्समेंट केलेली नाहीये अजून, हे या एरोटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बेसिक याच्यामध्ये पॉइंट काय सांगितलेला आहे? एक तर ज्यावेळेस ट्रान्सजेंडरकडे आपण बघतो ना, त्यावेळेस एका जजमेंटल नजरेनं बघत असतो. तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, की आता कुठं आपण या कम्युनिटीला ॲक्सेप्ट केलंय. राइट. त्या सुप्रीम कोर्टात जजमेंट्स वगैरे आल्यानंतर. ठीक आहे. पण सामाजिक लेव्हलला जर ग्राउंड लेव्हलला आपण गेलो, तर ते खरं तर एक्सेप्टन्स आपल्याला बऱ्यापैकी दिसतच नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, एक्सेप्टच आपण आत्ता करायला लागलेलो आहे. अजून ग्राउंड लेव्हलला केलं जात नाहीये. मग मेडिकलमध्ये ट्रीटमेंट जी आहे, ती एकतर मेलला दिली जाते किंवा आयदर फिमेलला दिली जाते. राइट. पण जे ट्रान्सजेंडर आहे, त्यांची जी काय त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रीटमेंट असायला पाहिजे. त्यांच्या खरं तर बॉडीचा अभ्यास असायला पाहिजे. हे मेडिकल फील्डमध्ये आपल्याला दिसतच नाहीये. त्यामुळं त्यांची जी ट्रीटमेंट आहे, ती मुळात डॉक्टरांनाच माहिती नाहीये, की कशा पद्धतीनं करायला पाहिजे. जे कॉमन फॅक्टर आहेत, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली ते कॉमन फॅक्टर आहेतच. त्याच्यामध्ये डॉक्टर व्यवस्थित त्यांना ट्रीट करतायत. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये किंवा मेडिकल फील्ड व्यवस्थित त्यांना ट्रीट करते, त्याच्यामध्ये दुमत नाहीये. पण ते जे आहेत ना, ते ना फिमेल, ना मेल ते ट्रान्सजेंडर आहेत. म्हणजे काहीतरी वेगळं त्यांच्यामध्ये आहे. म्हणून तर त्यांना वेगळं कन्सिडर करणं गरजेचं होतं. त्यांचे वेगळे राइट्स त्यांना देणं गरजेचं होतं. राइट. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी जे ट्रीटमेंट आहे, त्याचा सुद्धा सखोल अभ्यास होणं, त्या स्टुडंट्स जे डॉक्टरेट करतायत, त्या स्टुडंटला तशा पद्धतीनं ट्रेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळू शकते. जसं आपल्याला मिळते तशी. जसं मेलला किंवा फिमेलला मिळते तशी. राइट. आणि तो जो लूप होल आहे, तो कुठेतरी इथं या एरिटलमध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये इथं म्हटलंय सुद्धा, मेडिकल प्रोफेशनल्स ऑफन डू नॉट नो वेदर ट्रान्स मेन अंडरगोइंग हार्मोन थेरपी कॅन सेफली रिसीव्ह व्हॅक्सिनेशन्स. फॉर इन्स्टन्स
दे सिम्पली डू नॉट हॅव द इन्फॉर्मेशन बिकॉज इट हॅज नॉट बीन स्टडीड ऑर टॉट. म्हणजे त्यांना सिम्पली जे स्टुडंट्स आहेत, डॉक्टरेट करतायत, ते जे डॉक्टर्स आहेत, त्यांना सिम्पली तो अभ्यासच त्यांनी केलेला नाहीये किंवा त्यांना ते शिकवलंच गेलं नाहीये. राइट. आता हार्मोन थेरपी हा खूप की पॉइंट आहे. हे मेल आणि फिमेलमध्ये बघायला मिळतं. मग ट्रान्सजेंडरमध्ये हे बघायला मिळतं का? याचा स्टडीज नाहीये त्यांना. मग ते ट्रीट कसं काय करणार? किंवा त्याच्याच रिलेटेड व्हॅक्सिनेशन कसं काय करू शकणार? किंवा ते कसं काय जज करणार? आणि ते ते जे व्हॅक्सिनेशन आहे ते अडॉप्ट करतात व्यवस्थित त्यांची बॉडी की नाही करत हे त्यांना कसं काय माहिती? हे माहिती नसण्याचं रिझन त्यात त्यांचा दोष नाहीये. हा मेडिकल फील्डचा खरं तर दोष आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्या अभ्यासक्रमामध्येच व्यवस्थित हायलाइट केलेलं नाहीये. मग हे कुठेतरी आपल्याला लेखक म्हणजे हा मुद्दा जो आहे, तो या ठिकाणी आपल्याला लेखकानं समजावायचा प्रयत्न केलाय. हा सोशिओलॉजीच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. सोशिओलॉजी ऑप्शनलवाल्या विद्यार्थ्यांनीच तर करायचंच आहे. जी-एस फर्स्टमध्ये सुद्धा सोशिओलॉजी या दृष्टीतून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा मुद्दा आणि त्याच्यावरती तुमचं ओपिनियन असणं, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणं हे खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. बाकी याच्यामध्ये डिटेल्स आपल्याला काय बघायची वगैरे गरज नाहीये. त्या तथ्यात्मक इन्फॉर्मेशन म्हटलं, तर इथं आपल्याला असोसिएशन फॉर ट्रान्सजेंडर हेल्थ ऑफ इंडियाचा उल्लेख आलेला आहे. मग हे काय आहे असोसिएशन? याची फक्त बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवा. बाकी याच्यामध्ये डिटेल्स असं काही आपल्याला बघण्यासारखं नाहीये. पुढचं जे एडिटोरियल आहे, ते अरवलीचा मुद्दा आपण पहिल्यापासून टोटली कव्हर करत आलेलो आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा अरवलीवरती एडिटोरियल आलेलं आपल्याला बघायला मिळते. याच्या अगोदर पण 2 एडिटोरियल याच्यावरती आपण डिस्कस केले. डिटेल इन्फॉर्मेशन बघितली. तरी पण एका सोप्या भाषेमध्ये याची जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंट एक कमिटी सुप्रीम कोर्टामध्ये जाते आणि अरवलीची एक नवीन डेफिनिशन मांडते. ती डेफिनिशन काय होते, की अरवली म्हणून कुणाला कन्सिडर केलं जावं, जे हिली एरिया 100 मीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील, अशा सगळ्या हिल्सला अरवली असं कन्सिडर केलं जावं. म्हणजे बिटवीन द लाईन काय 100 मीटरपेक्षा कमी जर असेल, तर त्याला अरवली हिल कन्सिडर केलं जाणार नव्हतं. आणि ही जी डेफिनेशन आहे, ती सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर लोकं रस्त्यावर उतरून याच्या विरोधात प्रोटेस्ट करायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग हे जे आहे, ते सुप्रीम कोर्टाने याच्यावरती स्टे आणला आणि त्याच्यावरती आता अभ्यासासाठी कमिटी सुद्धा बसवली जाणार आहे, असं बोललं जातंय. अजून त्याच्यावरती फायनल डिसिजन आलेलं नाहीये. पण ऑब्व्हियसली त्याच्यावरती कमिटी बसेल आणि मग त्या कमिटीनुसार ते सगळं जे काही बरोबर आहे, जे काही चुकीचं आहे, हे डिसाईड करून पुन्हा एकदा याच्यावरती होऊ शकते. ज्युडिशियरीचं जजमेंट वेगळं येऊ शकते किंवा गव्हर्नमेंटचा एखादा नवीन रूल त्याच्यावरती येऊ शकतो. मग आता याच्यामध्ये सिंपल क्वेश्चन काय, की अरवली कन्सिडर करणं आणि न करणं हे महत्वाचं काय? जर अरवली कन्सिडर केलं, तर ऑब्व्हियसली तो प्रोटेक्टेड एरिया असतोय. एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीतून आपल्याला निसर्गाच्या दृष्टीतून तो प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मायनिंग सारख्या वगैरे ॲक्टिव्हिटी होणार नाहीत. खोदकामासारख्या ॲक्टिव्हिटी प्रायव्हेट कुठल्या कंपनीला वगैरे तिथं कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलं जाणार नाही. कारण ते प्रोटेक्टेड एरियामध्ये ऑटोमॅटिकली ते येतं. परंतु जर त्याला अरवली कन्सिडरच नाही केलं, तर ऑब्व्हियसली ते अनप्रोटेक्टेड एरियामध्ये जाऊ शकतं. त्याच्यामध्ये मायनिंगच्या वगैरे ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज खऱ्या अर्थानं होऊ शकते. तर त्याच्यामुळेच लोकं तिथं खरं तर प्रोटेस्ट करताना आपल्याला बघायला मिळाले आणि हे मायनिंग करणं का पॉसिबल होतं? तर वेगवेगळ्या पद्धतीची खनिज संपत्ती तिथं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे धातू वगैरे तिथं तिथं धातूचे वगैरे साठे आहेत आणि ते आपल्यासाठी का गरजेचे आहेत असे धातू? तर इथं एअर मार्शल जे म्हटले होते त्याचं एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे, की आपण जे वेपन्स वगैरे यूज करतो त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे वेगवेगळे प्रकारचे धातू आपल्याला लागतात, त्याच्यासाठी आपण बऱ्यापैकी अदर कंट्रीजवरती डिपेंडंट आहोत. मग ह्याच्यामध्ये जर आपल्याला सेल्फ रिलायंट व्हायचं असेल, स्वावलंबी व्हायचं असेल, तर आपल्याला ते धातूचे साठे हे बघावे लागतील आणि ते अवेल आपल्या भारत देशामध्येच आपल्याला करावे लागतील, तर आपण सेल्फ सफिशियंट त्याच्यामध्ये होऊ शकतोय. असा सुद्धा एक वेगळा पैलू आहे, जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून मी मुद्दाम खरं तर इथं हायलाइट केलं, जे की एरिटलमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं सांगितलेलं आहे. आणि मग असे सगळे जो इश्यू आहे, तो खरं तर अरवलीशी रिलेटेड इश्यू आहे. मग याच्याच रिलेटेड याच्या अगोदर आपण अरवलीची बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली होती, की किती स्टेटमध्ये हे खरं तर पसरलेलं आहे वगैरे, वगैरे आणि त्याचं इम्पोर्टन्स सुद्धा आपण बघितलेलं आहे, की या अरवलीचं खरं तर त्याची इन्फॉर्मेशन काय आहे?
महत्त्वाची शिखरं त्याच्यामध्ये कोणती आहेत, महत्त्वाच्या नद्या त्याच्यामध्ये कोणत्या आहेत, त्याचं इम्पोर्टन्स काय आहे, फॉर्मेशन कशा पद्धतीचं आहे त्याचं, ही सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण बघितली आहे. तरी पण एक रिव्हिजन म्हणून आपण बघूया. याच्याविषयी इन्फॉर्मेशन अशी आहे की इट इज माउंटन रेंज लोकेटेड इन नॉर्थ वेस्टर्न इंडिया, जसं की मॅपवरती तुम्हाला दाखवले मी. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट फोल्ड माउंटन इन द वर्ल्ड. माउंटनचे जे पण प्रकार असतात त्याच्यामधला हा फोल्ड माउंटनचा प्रकार आहे, जो की सगळ्यात जुना, जगभरातील जे काही जुने माउंटन्स आहेत त्याच्यापैकी हा एक मानला जातो. इट रन्स अप्रॉक्सिमेटली 670 किलोमीटर्स, 670 किलोमीटर एवढा खरं तर पसरलेला हा माउंटनचा, अरवली माउंटनचा एरिया आहे, ती रेंज आहे. पुढं द रेंज कंटेन्स अ series ऑफ ridges and peaks with width between 6 miles and 60 miles and elevations that vary between 1000 to 3000. याच्यामध्ये अनेक दर्या आहेत, शिखरं आहेत. ती शिखरं जी आहेत, ती जवळ-जवळ 1000 ते 3000 फीट एवढ्या उंचीपर्यंत आपल्याला बघायला मिळतात आणि ते 6 मैल ते 60 मैल एवढ्या अंतरामध्ये पसरलेले आहेत. त्याचबरोबर याचा हायेस्ट पॉइंट जो आहे, तो गुरु शिखर आहे. हे सुद्धा इथं सांगितले. त्याची जी उंची आहे, ती सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगितली. व्हिच स्टँड्स ॲट एलिव्हेशन्स ऑफ 5650 फीट ऑन माउंट अर्बुडा. माउंट अर्बुडाचा पण उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर याच्यातल्या महत्त्वाच्या नद्या बानस रिव्हर आहे, साहिबी रिव्हर आहे. हे इथं सांगितलेले आहे आणि व्हिच आर ट्रिब्युटरीज ऑफ यमुना ॲज वेल ॲज लुनी रिव्हर. यांच्या लुनी रिव्हर आणि यमुना रिव्हर आणि लुनी रिव्हर याच्या खरं तर रिस्पेक्टिव्हली या ट्रिब्युटरीज आहेत. आणि ह्या फ्लो करतात रन ऑफ कच्छच्या दिशेने, म्हणजे अरेबियन सीला जाऊन तिकडं मिळतात. हे वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही. त्याचबरोबर याचं फॉर्मेशन जर बघितलं आपण, इट इज पार्ट ऑफ अ अरवली डेल्ली ऑर्गॅनिक बेल्ट व्हिच इज फॉर्म्ड ड्युरिंग द प्रोटेरोझोइक एरा. आता हे जॉग्राफीच्या दृष्टीतून एरा सुद्धा महत्त्वाचे असतात. मग हे प्रोटेरोझोइक एरा जो आहे, तो आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. इट इज पार्ट ऑफ द इंडियन शिल्ड फॉर्म्ड फ्रॉम अ क्रॅटॉनिक कोलिजन्स. क्रॅटॉनिक कोलिजन्सचा अभ्यास आपल्याला करावा लागतोच. ते फिजिकल जिओग्राफीचा तुम्ही अभ्यास करताना, त्यावेळेस तुम्हाला ते अभ्यास करावंच लागतं. ते तुम्ही करता आणि प्रिलियमच्या दृष्टीतून पण हे महत्त्वाचं आहे. इन एन्शियंट टाइम्स अरवली वर एक्स्ट्रीमली हाय, बट नाव वॉर्न डाउन ऑलमोस्ट कंप्लीटली बाय वेदरिंग. वेदरिंगमुळं म्हणजे त्याचं खऱ्या अर्थानं धूप जमिनीची झाल्यामुळं ही प्राचीन जर काळ आपण बघितलं तर त्याच्यामध्ये याची उंची खूप जास्त होती. पण ती वेदरिंगमुळं ड धूप होण्यामुळं ती उंची आता कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं रिच इन मिनरल सोर्सेस लाइक कॉपर, झिंक, लीड अँड मार्बल. अशा वेगवेगळ्या जे धातू आहेत, खनिज संपत्ती आहे, ती तिथं मोठ्या प्रमाणात साठे आपल्याला बघायला मिळतात. इट इज डिव्हायडेड इंटू 2 सेक्शन्स, द सांबर सिरोही रेंजेस अँड द सांबर खेत्री रेंजेस. 2 प्रकारच्या रेंजेसमध्ये ही डिव्हाईड झालेली अरवली आहे. ते 2 प्रकार या ठिकाणी 2 रेंजेस जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. इथं जर पार्क्स वेगवेगळे बघितले, रिझर्व्ह एरिया वेगवेगळे बघितले तर सरिस्का नॅशनल पार्क आहे. त्यानंतर कुंभलगड सँक्च्युरी आहे अँड माउंट अबू सँक्च्युरी आहे. अशा 3 प्रकारच्या सँक्च्युरी या रेंजेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ही बेसिक इन्फॉर्मेशन अरवलीची आहे, जी आपल्याला प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि याचा जो पॉलिटिकल मॅप आहे, कोणकोणत्या स्टेट्समध्ये जर आपल्याला हे बघायचं म्हटलं, तर खऱ्या अर्थाने हे कोणकोणत्या स्टेटमध्ये पसरलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. बाकी हा सगळा इश्यू समजावत असताना काही तथ्यात्मक गोष्टींचा उल्लेख आलाय, जे अगोदर पण आपण डिस्कस केले याच्या अंडरच. माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन्स ॲक्ट 1957 चा उल्लेख आला याच्यात. त्याचबरोबर याची डेफिनेशन काय मांडली होती सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. फॉरेस्ट कन्झर्वेशन अमेंडमेंट ॲक्ट 2023 चा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927 चा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्या तथ्यात्मक गोष्टी आपण अभ्यास करून ठेवणं याच्या अंतर्गत खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्यानंतर एडिटोरियल पेज. पहिल्यांदा मी एडिटोरियल पेज का नाही घेतलं, तर याच्यासाठीच नाही घेतलं, की आज जे एडिटोरियल आले ते डिटेलमध्ये बघायची आपल्याला गरज नाही. जसं की पहिलं हे जे एडिटोरियल आहे ना, त्याच्यामध्ये लॉ स्टुडंटची जी काही प्रेझेंटी असायला पाहिजे कॉलेजमध्ये, ती मॅन्डेटरी असणं गरजेचं आहे का? की मग आता जी सिस्टम आहे ती, की प्रेझेंटी मॅन्डेटरीज पाहिजे वगैरे, ती सिस्टम चेंज करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या गोष्टींवरती याच्यामध्ये डिस्कस केले गेले. पण याच्या अंतर्गत आपल्याला एका गोष्टीचा अभ्यास आपण करू शकतो.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली, त्याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढे जे एरोटेलमध्ये डिस्कस केले गेले ना, ते इलॉन मस्क जे काय करतोय, त्याची कंपनी टेस्ला जी आहे, त्याचं मग अर्निंग खरं तर त्या कंपनीचं व्हॅल्युएशन कमी आहे, पण त्याचं जे शेअर आहे, ते खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात त्याची किंमत वाढवून ठेवलेली आहे वगैरे आणि त्याच्यामध्ये कशी कॉन्स्पिरसी वगैरे केलेली आहे, ते सांगत असताना इनइक्वालिटीवरती लेखक आपल्याला सांगतोय, की एक वर्ग जो आहे, तो श्रीमंतच होत चाललेला आहे आणि एक वर्ग जो आहे, तो गरीब होत चाललेला आहे आणि ही जी दरी आहे, ती दरी आपल्याला दिवसेंदिवस वाढताना कशी बघायला मिळते आणि ते कसे अनइक्वली आहे, ते कसं खरं तर अनइक्वॅलिटीला खतपाणी घालतं. अशा पद्धतीचं डिस्कशन या लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. ते आपल्याला डिटेल अजिबात बघायची गरज नाहीये. आपल्याला भारतीय इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इक्वेलिटीची जी काही कॉन्सेप्ट आहे ना, ती इक्वेलिटीची कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यास करून ठेवायची आहे. जे की आपण ज्यावेळेस इंडियन पॉलिटिक्स अभ्यास करतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करतो, त्यावेळेस तुम्हाला ती करून ठेवावी लागते. कारण हा आपला फंडामेंटल राइट आहे. इक्वालिटी हा आपला फंडामेंटल राइट आहे. आपल्याला इक्वल ट्रीट केलं पाहिजे. पण आता सामाजिक इक्वालिटी जरी आपण आणू शकलो 100%, अजून आणू शकलेलो नाहीये. पण जरी आणू शकलो 100%, तरी फायनान्शियल इक्वालिटी आपण आणू शकेल का? याच्यावरती एक वेगळा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि मग दुसरा पॉइंट तुम्हाला अभ्यास काय करून ठेवायचा आहे, की जी फायनान्शियल इक्वालिटी असते, ते कसे आपण आणू शकतो? ती नसण्याचं रिझन काय-काय आहे? ती असण्यासाठी काय-काय करावं लागेल? अशा पद्धतीचा सर्वांगीण अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. फायनान्शियल इक्वालिटी नाही, म्हणून तर आता आपल्या फील्डमध्ये जर आपण बघितलं तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन, ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असते. राइट. ते कुणासाठी असते? जे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट. त्यांची जात कोणती, त्यांचा धर्म कोणता, हे सोडून तुम्हाला एक आरक्षण दिले. ते म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनच्या नावाखाली. म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकल जर वीकर असाल, तर तुम्हाला एक रिझर्व्ह कॅटेगरी दिलेली आहे. हे कशासाठी का देण्याची गरज पडली? तर ऑब्व्हियसली इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे आपल्या सोसायटीमध्ये. राइट. म्हणजे ही कुठेतरी वेल्दी पीपल्स आणि अनवेल्दी पीपल्स यांच्यामध्ये जी काही दरी आहे ती दर्शवतं. मग ही जी इनइक्वालिटी आहे, ती आपल्याला घालवण्यासाठी काय करता येईल, याचा सुद्धा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. मला वाटते, या एरोटेलचा जर सब्जेक्ट आपण बघितला, तर इक्वालिटीचा तर बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यास करायचाच आहे. त्याचबरोबर ही जी फायनान्शियल इनइक्वालिटी आहे, ती इक्वालिटी कशी व्हावी याचा अभ्यास वेगळा करून ठेवणं मला वाटतं गरजेचं आहे. पुढे जर आपण बघितलं तर टेक्स्ट कॉन्टेक्स्टवरती काल पण आपण बघितलं होतं, की बिहार स्टेटची केस स्टडी घेतली होती आणि मग लँड रिफॉर्मची कशी गरज आहे, ते तिथं सांगितलं होतं. आता ही केस स्टडी हरियाणाची घेतली आणि सेम टॉपिकवरती डिस्कस केलं जाते, की विलेज पंचायतमध्ये जे काय खरं तर जमिनींची खरेदी विक्री होते पंचायतच्या नावावरच्या. त्यामध्ये कशा पद्धतीचा फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये रिफॉर्म होणं किती गरजेचं आहे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हरियाणा विलेज कॉमन लँड्स ॲक्ट 1961 चा पण इथं या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. हे डिटेल आपल्याला बघायची गरज नाही, एका स्टेटचा प्रॉब्लेम या ठिकाणी डिस्कस केला, जसा बिहारचा केला होता. परंतु याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, हे तुम्हाला काल मी सांगितलं होतं. जे विद्यार्थी रेग्युलर फॉलो करतात त्यांना माहिती असेल. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा लँड रिफॉर्मचा. लँड रिफॉर्म आपल्याला खरं तर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण अभ्यासायला मिळतात. त्यामुळं त्याची जी लिंक आहे, ती करंट सिच्युएशन सोबत लावणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आत्ता लँड रिफॉर्म कोणकोणत्या गोष्टीमध्ये करणं गरजेचं आहे. ह्याचे एक 5 मिनिमम 5 पॉइंट तुमच्याकडे असायला पाहिजे. आता कुठं जरी भारत देशामध्ये कुठं जरी जमिनीची खरेदी-विक्री करणं म्हटलं, की किती डोक्याला ताप आहे. हे कॉमन स्टेटमेंट आपल्या डोक्यामध्ये येतं, की खूप हेडेक असणारी प्रोसिजर आहे ही. मग ही हेडेक असणारी प्रोसिजर का आहे? त्याचे लूपहोल काय-काय आहेत? कुठं प्रॉब्लेम्स येतोय? हे सहज का नाही होऊ शकत? याच्यामध्ये फ्रॉड एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठं होतात? जिथं जास्त लूपहोल असतील, ऑब्व्हियसली तिथंच मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे खरं तर केसेस घडतात. मग हे लूपहोल कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये रिफॉर्मेटिव्ह ॲक्शन्स कोणकोणत्या घ्यायला पाहिजे? या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे. हे अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथून पुढं आपल्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि पहिली न्यूज जी आहे, टोबॅको प्रॉडक्ट्सवरती जी-एस-टी रेट जो आहे, तो वाढवलेला आहे. त्याचबरोबर सेस जो आहे, तो सेस सुद्धा खऱ्या अर्थानं लावलेला आपल्याला बघायला मिळते आणि हे सांगत असताना द सेंट्रल एक्साईज अमेंडमेंट ॲक्ट 2025 चा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हा ॲक्ट काय आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. पण ह्या तथ्यात्मक गोष्टींचा अभ्यास करत आपल्याला अजून एक तथ्य यात म्हटलं तर हेल्थ सिक्युरिटी
नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट 2025 इथं आपल्याला तो पण ॲक्ट आलेला आहे. त्याचा पण अभ्यास आपल्याला करून ठेवावं लागेल. ह्या तथ्यात्मक गोष्टी असताना आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? तर आपल्याला जी-एस-टीचा गुड्स एंड सर्व्हिस टॅक्सचा अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे. तर जी-एस-टीमध्ये जर म्हटलं, जसं की आपण हे अगोदर पण डिस्कस केलेलं आहे, की वेगवेगळे स्लॅब्स आहेत. काही गुड्स एंड सर्व्हिस 0% टॅक्स येतो, 5% येतो, 12%, 18%, 28%. या वेगवेगळ्या स्लॅब्समध्ये वेगवेगळे गुड्स एंड सर्व्हिस येतात, ज्यांना या पद्धतीनं टॅक्स पे करावा लागतो. काही आहेत 0% पे करावा लागतो. काही 5%, काहींना 12%, काहींना 18%, तर काहींना 28%. असे वेगवेगळे खरं तर स्लॅब्स आहेत. त्याचबरोबर या जी-एस-टीचा जे काही टेक्निकल स्टडी आहे, तो करत असताना तुम्हाला जी-एस-टी काउन्सिल आहे, त्याची खरं तर रचना असेल किंवा त्याच्यामध्ये जी काही बॉडी खरं तर नेमणूक केली जाते. त्यांचं खरं तर सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची असते, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. म्हणजे जी-एस-टी जे आहे, त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवा. हे मेन्ससाठी सॉरी प्रिलिम्ससाठी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मेन्ससाठी महत्त्वाचं आहे. इकॉनॉमीचा खरं तर टॅक्स रिलेटेड सगळ्यात मोठा हा टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे, असं आपण म्हणू शकतोय. मग याचा बेसिक स्टडीपासून डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स इथपासून तुम्हाला जी-एस-टी पर्यंतचा सगळा अभ्यास आपल्याला करावा लागेल. जी-एस-टी हा इनडायरेक्ट टॅक्सचा एक प्रकार आहे. डायरेक्ट टॅक्सचा पण तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. इनडायरेक्ट टॅक्समध्ये जी-एस-टी हा खूप मोठा खरं तर महत्त्वाचा पार्ट आहे. याचा डिटेल आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. म्हणजे टॅक्सचा जो आहे, तो सर्वांगीण अभ्यास आपल्याला करून ठेवावा लागेल. पुढची न्यूज आहे ती मराठी लिटरेचरमध्ये आणि ब्रिटिश डॉक्युमेंटेशनमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. जे सवाना लँड्स आहे, शिंगणापूरचं वगैरे एक्झाम्पल या ठिकाणी महाराष्ट्रामधलं दिलेलं आहे. ती लँड जी आहे, ती आपण समजतोय तेवढी ओल्ड नसून त्याच्यापेक्षा खूप जास्त ओल्ड आहे. खूप जास्त खरं तर एन्सेंट त्याचा खरं तर लाईफ आहे, असं सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. याच्यामध्ये अभ्यास तुम्हाला कुठल्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? जिओग्राफीच्या माध्यमातून सवाना लँड्स जे आहे, त्याची कॉन्सेप्ट म्हणजे कशाला कुठल्या खरं तर लँड प्रकारला आपण सवानाज असं म्हणतो, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायची. त्याचा अभ्यास आपण करून ठेवायचा. हे कन्सेप्च्युअल स्टडीच्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बाकी गोष्टी याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत. पुढची न्यूज आहे ती साबरीमाला इन्व्हेस्टिगेशन्स रिलेटेड आहे. साबरीमाला टेम्पल्समध्ये गोल्ड जे काही चोरी आहे, ते गोल्ड चोरी झाली होती आणि त्याच्याच रिलेटेड खऱ्या अर्थानं इन्व्हेस्टिगेशन आपल्याला पाहावयास मिळते आणि अनेक रिझनने साबरीमाला टेम्पल्स कायम न्यूजमध्ये असतं. मग आता आपल्याला साबरीमाला टेम्पल जे आहे, ते खरं तर त्याचं जे टेम्पल जे आहे, मंदिर आहे, ते खरं तर आर्ट एंड कल्चरच्या माध्यमातून त्याचं जे आर्किटेक्चर्स आहे, त्याचा आपण अभ्यास करू शकतोय. त्याचबरोबर त्याच्या एन्सियंट हिस्ट्री राहिलेली आहे, त्या हिस्ट्रीचा अभ्यास आपण करू शकतोय. समकालामध्ये त्या तो जो एरिया आहे, तो खरं तर रूलरच्या अंडर येत होता. त्याची एन्सियंट हिस्ट्री काय आहे, याचा आपण अभ्यास करू शकतोय. बाकी याच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या न्यूजमध्ये राहतात. पण न्यूज ही आपल्यासाठी एक हिंट असते, की सिलेबसमध्ये जाऊन कुठल्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. एन्सियंट हिस्ट्रीच्या माध्यमातून हे आपल्यासाठी गरजेचं आहे आणि म्हणजे महत्त्वाचं आहे आणि आर्ट एंड कल्चरच्या माध्यमातून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज आहे ती टोटली पॉलिटिकल न्यूज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायची गरज नाही. परंतु याच्यामध्ये कम्युनलिझम जे दिलेलं आहे, त्याच्यामुळे ही न्यूज तुम्हाला मी दाखवण्याचा मुद्दाम प्रयत्न केलाय. हे जे इझम असतात ना, इझम, सोशलिझम, कम्युनिझम हे जे काही इझम असतात ना, या इझमचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागतो. फिलॉसॉफीच्या माध्यमातून जे आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. सोशिओलॉजीच्या दृष्टीतून ह्या वेगवेगळे जे इझम्स आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये भारत देशाचा जर विचार केला, तर गांधीइझमचा पण अभ्यास करतात लोकं. त्यामुळे हे जे वेगवेगळे इझम जे आहेत, ते किती प्रकारचे इझम्स आहेत आणि त्याच्या मग महत्त्वाच्या स्टडीज काय आहेत, त्याच्या डेफिनिशन काय आहेत, त्याच्या बेसिक स्टडीज काय आहेत, ते आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. एसेमध्ये वगैरे तुम्हाला जर फिलॉसॉफी बेस एसे आला ना, तर त्याच्यामध्ये या कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही त्याचा इफेक्टिव्हली तिथं उपयोग करून घेऊ शकता. त्यामुळे हे जे इझम आहे, हे इझम समजून घ्यावे लागतील. त्याच्यासाठी मग कम्युनलिझम समजून घ्यायचं असेल तर काय आहे हे कम्युनिस्ट आयडिओलॉजी आपण ज्याला ज्याला कशाला म्हणतो? साम्यवादी विचारसरणी आपण कशाला म्हणतो? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बेसिक स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. पुढची न्यूज जी आहे ती संगीत कलानिधी अवॉर्ड्सशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि ती आत्ता जर आपण बघितलं तर व्हायोलिनिस्ट एन राजम यांना खरं तर हे जे अवॉर्ड आहे,
तो खऱ्या अर्थानं दिला गेलेला आहे. सॉरी, आर.के. श्रीराम कुमार यांना खरं तर हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. व्हायोलिनिस्ट जे एन राजम आहेत, खऱ्या अर्थानं त्यांना खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्या हस्ते खऱ्या अर्थानं हा अवॉर्ड त्यांना प्रदान झालेला आहे. याच्यामध्ये अभ्यास फक्त एकाच गोष्टीचा आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. तो म्हणजे हा जो अवॉर्ड आहे, त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन असू द्या. हे प्रिलिमच्या दृष्टीतून वगैरे हे ऑप्शन बेसिसमध्ये एखादा ऑप्शन तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे जे ऑप्शन प्रश्न एखादा दिला जातो, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिले असतात ना, त्या ऑप्शनची जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असेल, तेवढं आपण ते एलिमिनेट करण्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. त्या दृष्टीतून याचा अभ्यास तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती डी-आर-डी-ओ विल प्ले की रोल इन इंडियाज एअर डिफेन्स असे राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे. एअर डिफेन्समध्ये डी-आर-डी-ओ हा की रोल प्ले करेल असं याच्या त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. डी-आर-डी-ओची फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन काढून ठेवायचं आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवा. प्रिलियमच्या दृष्टीतून हे आपल्यासाठी महत्त्वाचं होऊ शकतं. पुढची न्यूज आहे ते काश्मीरशी रिलेटेड आहे आणि पेहलगामचा अटॅक झाल्यानंतर आत्ता आपण न्यू इयरमध्ये बघायला मिळालं, की पुन्हा एकदा टुरिस्ट जे आहेत, ते टुरिस्ट पुन्हा एकदा तिथं व्हिजिट करायला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर जो खरं तर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता काश्मीर सोसायटीचा. कारण इथला जो समाज आहे, तो बऱ्यापैकी टुरिझम व्यवसायावरती खऱ्या अर्थानं डिपेंडंट आहे. पण पहलगामसारखा अटॅक झाल्यानंतर जे टुरिस्ट आहेत, ते तिथं जायला खऱ्या अर्थाने एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु आत्ता ते सगळं विसरून पुन्हा एकदा जे टुरिस्ट आहेत, ते पुन्हा एकदा तिकडं चाललेले आपल्याला बघायला मिळालेले, जी की आपल्यासाठी चांगली खरं तर गोष्ट आहे. मग याच्या ठिकाणी जे टुरिझम डेव्हलपमेंट आहे, ते टुरिझम डेव्हलपमेंटचा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा स्पॉट जम्मू आणि काश्मीर मानला जातो. मग आपल्याला याच्या अंतर्गत आपल्याला टुरिस्ट इंडस्ट्री जी आहे, ते टुरिझम जे आहे, त्याचा वाटा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे? याचा फक्त थोडासा अभ्यास करून ठेवा आणि त्याच्यामध्ये मग टुरिस्ट प्लेसेस जे आहेत, ते कुठून-कुठून किती प्रमाणात खरं तर अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने याचा सपोर्ट मिळतो. हे टुरिस्ट इकॉनॉमीचा थोडक्यात मला काय सांगायचं तुम्हाला, की टुरिस्ट इकॉनॉमी जी आहे, ती त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आपल्यासाठी होऊ शकतं. पुढची पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये काय ड्रामा चालू आहे पॉलिटिक्समध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातून एका गोष्टीचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तो अभ्यास म्हणजे काय? आता एन-सी-पीमध्ये आपण बघितलं, एन-सी-पीचे तुकडे झाले. शिवसेनामध्ये आपण बघितलं, शिवसेनेचे तुकडे खऱ्या अर्थानं झालेले आपल्याला बघितले. राइट. मग याच्यातून आपल्याला काय हिंट मिळते? तर याच्यातून आपल्याला हिंट मिळते, की आपण अँटी डिफेक्शन ॲक्टचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पक्षांतर बंदी जो कायदा आहे, त्याचा अभ्यास करून करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि याच्याच रिलेटेड इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा तरतुदी दिलेल्या आहेत. त्या सगळ्याचा अभ्यास करून ठेवणं खूप गरजेचं आहे. ते आपल्यासाठी प्रिलिमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त मेन्सच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्या गोष्टींचा आपण अभ्यास करून ठेवावाच याच्या अंतर्गत आपल्याला ठेवायचं आहे. पुढं जे न्यूज येते समोर ते परत मनरेगाशी रिलेटेड येते, लेबर कोड्सशी रिलेटेड येते आणि न्यूक्लिअर एनर्जी ॲक्टशी रिलेटेड येते आणि याला विरोध करताना खऱ्या अर्थाने इथं लोकं आपल्याला बघायला मिळतात. मग या सगळ्यांचा मनरेगा असू द्या, त्याला रिप्लेस करणारे व्ही-बी-जी रामजी ॲक्ट असू द्या, त्याचबरोबर न्यू लेबर कोड्स असू द्या, न्यूक्लिअर एनर्जी ॲक्ट असू द्या, या सगळ्यांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. बाकी याच्यामधून घेण्यासारखं असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, की मॉनिटरी अँड फायनान्शियल डॉमिनन्स ऑफ अ मॅन ओव्हर हिज वाईफ कॅनॉट क्वालिफाय ॲज अ क्रुएल्टी, स्पेशली इन द ॲब्सेन्स ऑफ एनी टँजिबल मेंटल ऑर फिजिकल हार्म कॉज्ड टू हर. म्हणजे एक ज्युडिशरीच्या अंडर एक केस आली होती. त्याच्यामध्ये एक अमेरिकात राहणारं खरं तर कुटुंब आहे. त्याच्यामध्ये एक हसबंड स्वतःच्या वाईफला सांगतोय, की "तू जॉब सोडून हाउसवाईफ." तिला खरं तर बनवलं जातंय. म्हणजे जॉब सोडायला भाग पाडलं जातंय तिला. त्यामुळं खऱ्या अर्थानं आणि त्याचबरोबर तिच्यावरती काही अन्याय अत्याचार होतात. त्यामुळे तिला खरं तर केस फाईल करायला लागते आणि ती केस खरं तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाते. सुप्रीम कोर्ट मग त्याच्यामध्ये तिनं आरोप केले होते, की हे खरं तर क्रुएल्टी आहे वगैरे क्रिमिनल चार्जेस वगैरे त्याच्यामध्ये लावण्याचा ट्राय केला गेला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की ऑब्व्हियसली हे विदारक सत्य आहे इंडियन सोसायटीचं, पण तरीसुद्धा
जर फायनान्शियल डॉमिनन्स पतीचा पत्नीवरती असेल, म्हणजे पत्नी जी आहे ती पतीवरती फायनान्शियली डिपेंडंट असेल, तर त्याला आपण क्रुएल्टी असं कन्सिडर करू शकत नाही. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ जर फिजिकल हार्म, मेंटल हार्म जर झालेला असेल, तर त्याला आपण क्रुएल्टी कन्सिडर करू शकतो. पण असं काही झालं नाहीये. फक्त फायनान्शियल डॉमिनन्स त्याचा आहे. म्हणून तो जो ॲक्ट आहे तो क्रुएल्टीच्या अंडर आपण कन्सिडर करू शकत नाही. अशा पद्धतीचं जजमेंट सुप्रीम कोर्टाचं आलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे तुम्हाला खऱ्या अर्थानं आन्सर रायटिंगमध्ये कोट करण्यासाठी वगैरे खूप महत्त्वाचे असे जजमेंट असतात. त्यामुळं हे जजमेंट नेमकं कोणतं आहे आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितले हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. हे तुम्ही नोट करून घेणं, नोट डाउन करून ठेवणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. एस्सेमध्ये उपयोग याचा होऊ शकतो. असा कोणता बेस एसे आला तर आणि मेन्स आन्सर रायटिंगमध्ये याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. या ठिकाणी आजचा द हिंदू जो आहे तो समाप्त करतोय. पण समाप्त करण्याच्या अगोदर परत एकदा ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग सुरू करायचे आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ते जॉइन करून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. ते सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार मी त्याच्यामध्ये अजून इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.